भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन सादर केलीत, मात्र यावर तोडगा निघत नसल्याने गावकऱ्यांनी धामोरी टी पॉइंटवर रस्ता रोको आंदोलन केलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा न काढल्याने धामोरी झोन येथील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला। तर अधिकाऱ्यांनी देखील या मोर्चाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मटके फोडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा निषेध केला। तर अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला। प्रकरण चिघत असल्याचं पाहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचं आश्वासन दिलं। तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। साहेब ऐका, पहिले त्यांना बोलू द्या। मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। महाराष्ट्र पाणी पुरवठा विभागाला जे वाठोडा शुक्लेश्वरसह भातकुली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विसरळीवरून पाणीचा पुरवठा होतो, त्या पाण्याची समस्या ही गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं चालू आहे। आम्ही अनेक प्रकारची निवेदनं सुद्धा दिलेली आहे, कार्यालयात सुद्धा गेलेलो आहे, परंतु त्याच्यावरती पाणी पुरवठा विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही। आज वाठोडा शुक्लेश्वर सारखे अनेक गावं, जसं धामोरी असेल, बाकीचे गावं असेल, त्या गावामध्ये 10-10 दिवसानंतर पाणी पोहोचतोय आणि पोहोचत असताना जांभळकाचं पाणी त्या ठिकाणी लोकांना प्यावं लागते आणि वापरण्याचं पाणी प्यावं लागतं, त्याच्यानंतर विहिरीचं पाणी प्यावं लागतं। गावामध्ये आणि परिसरामध्ये यांच्या निर्दयीपणामुळे अनेक आजारांचे साथीचं मैदान झालेलं आहे। आज इथं पाणी जे आहे विसरळीवरून पूर्णपणे येत असताना जाणीवपूर्वक एका भातकुली गावाला पूर्ण सप्लाय सोडून इकडच्या 50,000 लोकांना पाण्यापाशी वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने एका फक्त विशिष्ट नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी केलेलं आहे। एका नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी 50,000 लोकांना भेटीस धरल्या जात आहे, हे काम पाणी पुरवठा विभाग करत आहे। आज आम्ही यांना आधीच 5 दिवसाच्या आधी इशारा दिला होता की या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे। हे आंदोलनाचा इशारा देऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। कोल्हापूरचे ठाणेदार आणि एमजीपीचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासित केलेलं आहे। 2 दिवसात पूर्णपणे जर आश्वासन पूर्ण न झाल्यास पूर्ण या परिसरातील लोक पुन्हा आणखी या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। याला सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभाग राहील, हे आजच्या आंदोलनातून सांगण्यात येईल।